आप्पा नमस्कार. हलावाय चालू. अरे आलो की म्हण्या हा. काय हाल हवा गावात. अहो काय हलावाय तवा आप्पा. त्या पोपटाला जाग्यावर बशिला आणि गावाचा काय वार गेला. ती परदेशातनं शिकून आलेली मैना हा. तिला आपण पिंजऱ्यात कैद केली. एकाच दगडात दोन्ही बी पक्षी मारलं. काय सांगतोस. निदान या 4 दिवसात त्या दोघांची फडफड कुठं ऐकाली. हा म्हणजे आता आपल्याला रणांगण मोकळं झालं. आता तो पोपट आणि मैना कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. आप्पा असं लगेच हुरवून जाऊ नका. अहो 4 दिवस लक्ष ठेवूया. प्रेम पंचायत ते कवा एकदा पिंजरा तोडत्याल आणि उडून जात्याल काही सांगू शकत नाही. आप्पा हा? आप्पा अहो पिंजरा तोडला आणि मैना गेली पोपटाकडे. म्हणजे अहो ती सरपंचाची पोरगी शाळेकडे जाताना दिसली. म्हणजे त्या शंतनूला ती आज नक्की भेटणार. आईला ह्या मैनीची फडफड काय थांबत नाही वाटत. अरे मग तोंड वर करून इकडे सांगायलाच होय. तिच्या मागं जायचं आणि ती दोघं भेटली की त्यांचं फोटो काढायचं आणि आम्हाला दाखवा आणायचं. ए तू थांब र म्हण्या तूच जा आणि फोटो काढ पण मला दाखवाय आणू नकोस. आणि ती काढलेलं फोटो गावातल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठव. हे बघ त्या सरपंचाचा असा बदला घ्यायचा की त्याचं तोंड पाक काळं झालं पाहिजे. कळलं का. बरोबर लागा कामाला. चल रे जा. चल लवकर. शांतनू शांतनू ऐक ना एकदा तरी ऐकून घे माझं. मला नाही काय ऐकायचं. अरे ऐक ना प्लीज असं का करतोय. ऐक तर थोडा वेळ काढ ना. बोल. ऐक हे बघ जे काय झालंय ना त्यात माझी काहीच चूक नाहीये. चूक की बरोबर बघायला मला वेळ नाही. अरे माझं ऐकून तरी घे थोडा वेळ काढ. मला नाही काय ऐकायचं. हे बघ तुला आहे ना माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज. एकतर भेटायला बोलवलंस वरनं मारेकरी पण घातलेस. काय मी पण मी असं का करेन. बाबांच्या दबावामुळे. हे बघ बाबांनी आणि आप्पांनी दोघांनी मिळून यांना काहीतरी कट रचलाय हे सांगण्यासाठी मी स्वातीला पाठवलं होतं पण तुमची भेटच झाली नाही. मग निरोप कुणी पाठवला की तू भेटायला बोलवलेस म्हणून. हा पण ना बाबांच्या सांगण्यावरून आप्पाचा डाव असणार. तुला बोलवले सांगितल्यावर तू येणार हे त्यांना माहितीये. आणि मी का निरोप पाठवीन. मला भेटायचं तर मी डायरेक्ट येईन ना. फोन करीन. माझ्या कसं लक्षात नाही आलं. निदान मी तरी फोन करायला पाहिजे तुला. माझा फोन घेतलाय. फोन नाहीये माझ्याकडे आणि मला घरातून बाहेर पडायला ही बंदी आहे. मग आता कशी आलीस. बाबा आणि भैया बाहेर गेलेत. आईनी पाठवलंय. आई सपोर्ट करते पण बाबा घरी पोचायच्या आधी मला पोचलं पाहिजे. आणि हो तू सावध राहा आणि शहानिशा करूनच बाहेर पड. हा मी येते. ओके. बघा 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 तुमचा नेता. बघितलं का कशी गुणवू जात होती. बघा द्या की त्याला अजून 7 म्हणजे अशी गावात लपडी करत फिरेल ती. बघितलं तुम्ही सगळ्यांनी. सगळ्यांनी सांगा कशी गुणवू जात होती तुमचा नवीन नेता. काय काय बाबा काय म्हणून काय विचारताय. सगळं पेटवून द्या तिला एक कानाखाली. हाना मारा ह्या तर तुमचा पुरुषार्थ आहे.
सारखं सारखं मारण्यापेक्षा एकदाच का मारून टाकत नाही तिला? हे बघ काय आहे? नीट डोळे फाडून बघा हा आणि तुम्हाला हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. तुम्ही घरात असताना ही बाहेर गेलीत कशी? नजर ठेवून किती ठेवणार? दुसरी कामं नाहीत का मला? ना काय कामं असतात का दुसरी? हा घरात प्रत्येक कामासाठी एक माणूस आहे. म्हणूनच मस्ती आली यांना. काय गेली होतीस त्याला भेटायला? काय गेली होतीस? माझं प्रेम आहे त्याच्यावर. वर तोंड करून बोलायला लाज पण नाही वाटत? आणि प्रेम आहे माझं त्याच्यावर. मला मारायचंय ना तर जीवा मारा, पण मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. जीव घेणार तिचा? संग्राम लवकरात लवकर हिला मुंबईला पाठवायची व्यवस्था करा. त्या पोराचा काय आणि कसा कायमचा बंदोबस्त करायचा ना ते तू बघ. त्याचा कार्यक्रमच करतो आज. काय ग, एवढा कसा निष्काळजीपणा केलास? आई, अगं मी लक्षपूर्वक गेले आणि आले, पण काय माहिती कधी कोणी फोटो काढले. आता झालं ते झालं, पण सावध राहा. चल. अरे शंतनू, हरले मोठा गोळ झालाय. काय झालं? काल कुठे गेलता गायत्रीला भेटाय? इथं ग्राउंडवर. तिथंच कोणतरी बघितलं आणि फोटो काढून व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकलाय. अरे अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. मग त्यात काय नवीन आहे? ते आधीच सुरू आहे. अरे बाबा, आधीच वेगळं होतं, पण आता सरपंच लय बावचळलाय. आणि गायत्रीला बिलय मारली या आणि तुला बिलय मारणार आहेत अशी चर्चा चालू आहे. शंतनू, जरा सावधच राहा. सावधरा म्हणजे पळून जाऊ का कुठं? आणि पळून जायला मी काय भ्याड नाही. आता काय व्हायचं ते होऊ दे. असं बी लढायचं आणि तसं बी लढायचंय. अरे पण तो गुंड पाळून आहे, मग कसं लढायचं? त्याचे गुंड काय आईच्या पोटातून गुंड होऊन आलेत का? आणि मी सुशिक्षित आहे ना, म्हणून शांत आहे. माझ्यातलं गुंड त्यांनी बघितलं नाही अजून. अरे पण आम्हाला तुझ्या जीवाची पर्वा आहे म्हणून तुला सांगतोय. माझ्या जीवाची पर्वा करायला मी खंबीर आहे. तुम्हाला भीती वाटत असेल तर घरी बसा, मी एकटा लढीन. आता काय बी होते, जीव गेला तरी चालेल, पण तुझी साथ कधीच सोडणार नाही. आज आपण जिंकलो. हे बघा, कशाला जिंकलो? सकाळी बघितलं ना कसं झालं ते. अरे ते झालं, पण आजचा बाण बरोबर निशाण्यावर लागला. अहो लागणारच की. फोटो काढायचं डोकं कुणाच होतं? या मन्या व्हायचं. तर मन्याबाईचं म्हण, पण व्हॉट्सअपवर फोटो टाकायचं डोसकं कोणाचं होतं? या आप्पाचं. अरे तुमच्या दोघांच्या डोसक्याला सत्कार आपण चौकात करूया. आप्पा, आता सरपंचाची बदनामी होणारच. हा. आणि वाटतला तो पोपट महिन्याचा काटा तो बी दूर होणार. सरपंच महिन्याला कायमची मुंबईला पाठवतोय. अरे 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 आप्पा, आता त्या पोपटाचं अवघड झालं की. अरे पोपटाचं कसं अवघड झालं? आता आपलं अवघड झालं. म्हणजे अरे मजी, आता सरपंचाला डिवचायला आपला दुसरा कुठला विषय आहे का? अहो आप्पा, राजकारणात काय कमी विषय असतात का? काढा की एखादा भ्रष्टाचार उकरून. आणि आता कुठला भ्रष्टाचार काढायचा उकरून? आप्पा, हा. अरे वा 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 मन्या, माझी फुल परवानगी आहे तुला. काय पाहिजे ती करा. ह्या सरपंचाची पाहिजे एवढी बदनामी गावात करा, पण ह्या पंचवार्षिकला सत्ता आपलीच आली पाहिजे. चला लागा पंचवार्षिकच्या तयारीला. आप्पा, अहो पुढच्या पंचवार्षिकचा गुलाल मला आता दिसायला लागलाय. गुलाल कसा उधळायचा? JCB उधळायचा. कसा? JCB न. सांग भले म्हणा. चांगले.